नमस्कार मित्रांनो, UPSC नंतर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन नंतर जर भारतात कुठला प्रेस्टिजियस जॉब असेल तर मी म्हणेल तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ग्रेड बी ऑफिसर पदाचा. मित्रांनो, ग्रेड बी ऑफिसर ही जी रिक्रुटमेंट आहे ही तशी दरवर्षी होते, नॉर्मली दरवर्षी होते. फक्त मागच्या वर्षी कोरोना पॅन्डेमिकमुळं ही रिक्रुटमेंट आली नाही. तर यावर्षी सुरुवातीला नॉर्मल ही रिक्रुटमेंट जी आहे दरवर्षी ही इयरच्या सेकंड हाफमध्ये येत असते. म्हणजे नॉर्मली ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ॲडव्हर्टिजमेंट यायची आतापर्यंत, 1-2 महिने मागे पुढे, पण नॉर्मली सेकंड हाफमध्ये येते. पण ती यावर्षी वर्षाच्या फर्स्ट हाफमध्ये येण्यामागचं रिझन असं आहे की मागच्या वर्षीची ॲडव्हर्टिजमेंट जी होती, जी मागच्या वर्षीची पेंडिंग होती, ती ॲडव्हर्टिजमेंट यावर्षी आली. आता ती यावर्षीची ॲडव्हर्टिजमेंट आहे 2021ची ॲडव्हर्टिजमेंट आहे की 2020ची आहे की दोघांची कंबाईन आहे हे मलाही सांगणं तेवढं कन्फर्म सांगता येणार नाही. पण त्यांनी देताना सांगितलंय की पॅनल इयर 2020-2021चं ही ॲडव्हर्टिजमेंट आहे. तर सांगत होतो की UPSC नंतर एक प्रेस्टिजियस जॉब ज्याला व्हाईट कलर जॉब म्हणतात. इनफॅक्ट बरेच लोक असे जे UPSC पेक्षाही जास्त प्रेफरन्स देतात RBI ग्रेड बी ऑफिसरला, बरेच कॅन्डिडेट्स असे आहेत. त्याच्या मागचं रिझन असं आहे मित्रांनो की हा जॉब जो आहे इथं एक फिक्स जॉब वर्किंग आवर्स आहेत, 10 to 5 आहेत. सोबत महत्वाची गोष्ट व्हाईट कलर जॉब आहे, कुठेही तुमचे हात काळे होण्याचा प्रश्न नाही आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज UPSCचे कॅन्डिडेट्स किंवा UPSCचे ॲस्पायरंट जे आहेत ते फेस करतात ते म्हणजे पॉलिटिकल प्रेशर. तर इथं हे पण नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं भारतातलं प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट आहे, ऑर्गनायझेशन आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तिथे तुम्हाला जॉब करायला भेटतोय. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं 12 ते 14 लाख रुपये पर ॲनम सॅलरी आहे. म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज नाही म्हणलं तर लाख रुपये सॅलरी हातात पडते, ते पण एकदम व्हाईट कॉलर, एकदम मिनिमम स्टार्टिंग लेवलला. आणि सगळ्या फॅसिलिटीज ज्या आहेत या RBI तुम्हाला प्रोव्हाइड करते, क्वार्टरपासून तर पार तुमच्या फॅमिली टूरपर्यंत सगळ्या RBI फॅसिलिटीज तुम्हाला प्रोव्हाइड करते. तर त्याच्यामुळे सांगण्याचा उद्देश असा आहे की हा जो जॉब आहे हा बरेच लोक UPSC नंतर किंवा UPSCचे कॅन्डिडेट सुद्धा याला प्रेफर करतात. स्टाफ सिलेक्शन कमिशन करणारे कॅन्डिडेट सुद्धा म्हणतात की आम्ही RBIची ग्रेड बीची तयारी करावी का, बँकिंगची तयारी करणार. तर मागच्या काही वर्षांपासून बँकिंगच्या फील्डमध्ये आम्ही टीच करतोय. बँकिंगच्या फील्डमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर, क्लर्क याच्या पुढे लोक पाहत नाहीत बरेचदा, पण असं हे नोटिफिकेशन कन्सिस्टंटली मागच्या काही वर्षापासून येतं आणि कन्सिस्टंटली याला मी ऑब्झर्व करतोय. इनफॅक्ट RBI ग्रेड बीची ऑफिसरची एकदाच मी परीक्षा दिली आहे, 2013 आहे 2013, 12 की 13 मध्ये दिली होती. त्यावेळेस प्री पास झालो होतो, नंतर कधी मेन्स दिली पण नाही. कारण त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की डिस्क्रिप्टिव्हवाला जो पार्ट होता तो डिस्क्रिप्टिव्हवाला पार्ट मी कधी केला नाही फ्रँकली स्पीकिंग. आणि त्यात मला कधी इंटरेस्टही नव्हता, कारण डिस्क्रिप्टिव्ह होतं, लिहावं लागायचं आणि त्यात महाराष्ट्रातले लोक फार आळशी. पण मी म्हणेल की जे विद्यार्थी आता ग्रॅज्युएशनला आहेत किंवा जस्ट ग्रॅज्युएशन त्यांचं संपतंय किंवा रिसेंटली यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय, अशा लोकांनी डेफिनेटली या एक्झामकडे पाहिलं पाहिजे. ठीक आहे, आता यावेळेसची ॲडव्हर्टिजमेंट ही कंपॅरेटिव्हली थोडी शॉर्ट टर्ममध्ये आली आपल्यासाठी, पण मी म्हणेल की यानंतर आणि याही वेळेस अप्लाय करण्यामागचे काही रिझन मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर या डिटेल्समध्ये पूर्ण गोष्टी मी आज तुम्हाला क्लिअर करून देणार आहे आणि त्या कशा पद्धतीने क्लिअर करणार आहे, कुठल्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये आज डिस्कस करणार आहोत त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. लक्ष द्या. बघा, सगळ्यात पहिल्यांदा की नेमकं RBIचा जॉब कसा आहे, RBI का करावं, एलिजिबिलिटी काय, एज लिमिट काय, महत्त्वाच्या तारखा, सिलेक्शन प्रोसेस काय, एक्झामचा पॅटर्न काय, परीक्षेला अप्लाय कसं करायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा प्रश्न आहे की मी एक बँक ॲस्पायरंट आहे किंवा बँक एक्झाम ॲस्पायरंट आहे, मी बँकिंगची तयारी करतो, तर मी RBI ग्रेड बी ऑफिसरची एक्झाम द्यावी का, मी त्या एक्झामसाठी प्रिपेअर करावं का, हा प्रश्न आपण सगळ्यात शेवटी याच्या डिस्कस करणार आहे. त्यापूर्वी आपण अगोदर 1 by 1 या सगळ्या डिटेल्स बघून घेऊयात की RBI मध्ये रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय असतं. बघा, हा तसा मॅनेजरियल लेवलचा जॉब आहे, मॅनेजरियल लेवलचा. तुम्हाला माहिती आहे मॅनेजरियल लेवल म्हणजे इन्स्पेक्शन म्हणल्यापेक्षा कंट्रोलिंग ऑथॉरिटी जी आहे ही तुमच्याकडे असते. मग RBI असिस्टंट जे काम करतात, ग्रेड ए जे लोक काम करतात, हे लोक जे रिपोर्टिंग करतात, जसं मॅनेजर आपण बँकेत क्लर्क आणि ऑफिसर मॅनेजरला रिपोर्टिंग करतं, सेम त्या टाईपचा मॅनेजरियल लेवलचा हा जॉब आहे. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की RBIचं आम्ही का करावं. बघा, नॉर्मली जर पाहिलं तर याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की दरवर्षी रेग्युलरली ॲडव्हर्टिजमेंट येते. बरं,
दुसरी महत्वाची गोष्ट, बँकिंगच्या जर तुम्ही याची प्री ऑब्झर्व केली, प्रीचा पॅटर्न मी तुम्हाला सांगणार आहे, तो प्रीचा पॅटर्न जर तुम्ही ऑब्झर्व केला तर प्रीचा पॅटर्न ॲज सच बँकिंगच्या अदर एक्झाम सारखाच आहे, म्हणजे सेम ॲज बँक एक्झाम्स आहे. म्हणजे IBPS PO IBPS क्लर्क प्री पास करणारा विद्यार्थी RBI ग्रेड बी ऑफिसरची प्री पास होऊ शकतो. मग जर तो ग्रेड बी ऑफिसरची प्री पास होऊ शकतो म्हणजे त्याला फक्त तयारी करायची जास्तीत जास्त मेन्सची. आणि मेन्समध्ये सगळ्यात महत्त्वाची फापट पसारा फार नाही आहे. मेन्समध्ये दोनच सब्जेक्ट आहेत, इकॉनॉमिक्स अँड सोशल इश्यूज अँड फायनान्शियल मॅनेजमेंट, सोबत डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश. तसंही आपण SBI PO आणि IBPS POच्या केसमध्ये करतोच. ठीक आहे. त्यामुळे RBI ग्रेड बी करण्यामागचं एक रिझन की इयरली ॲडव्हर्टिजमेंट येते, दरवर्षी ॲडव्हर्टिजमेंट येते. त्यानंतर लिमिटेड सिलेबस आहे, सिलेबसमध्ये फार असं काही लिमिटेड सिलेबस आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पॉईंट जो आहे या केसमध्ये, तिसरा महत्त्वाचा पॉईंट काय की ट्रान्सपरंट आणि क्विक सिलेक्शन प्रोसेस आहे. ट्रान्सपरंट आणि क्विक सिलेक्शन प्रोसेस आहे म्हणजे पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमचं फायनल सिलेक्शन झालेलं तुमच्या हातात असेल, त्यामुळे हा एक ॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की व्हाईट कॉलर जॉब आहे, मॅनेजरियल लेवलचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा फिक्स टायमिंग आहे जॉबमध्ये, आणि फिक्स टायमिंग सोबत जॉबमध्ये, आणि नो पॉलिटिकल इंटरफरन्स, म्हणजे कुठल्याही पॉलिटिशियनचं इथे इंटरफरन्स नाही. तर आपल्या गावाकडे मॅनेजर व्हा, ग्रामपंचायत सदस्यापासून तर पार आमदार खासदारांपर्यंत फोन आमच्या कार्यकर्त्यांचं लोन सँक्शन करा, हे करा ते करा, या टाईपचं कुठलंही टेन्शन RBI मध्ये नाहीये. बरं, त्यानंतर म्हणून RBI ग्रेड बीचं या RBI ग्रेड बीची तयारी ऑलमोस्ट मी म्हणेल ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की करावी. ज्यांना लिमिटेड टाइममध्ये जॉब पाहिजे, की आता नाही मला आता पुढच्या 3 महिन्यात कुठल्याही परिस्थितीत जॉब पाहिजे, त्या केसमध्ये हे शक्य नाही. पण जे विद्यार्थी UPSCची तयारी करत होते किंवा MPSCची तयारी करतात, त्यांना वाटतं की मला एक प्रेस्टिजियस जॉब पाहिजे, चांगल्या ऑर्गनायझेशनमध्ये जायचे, तर डेफिनेटली त्यांनी, इनफॅक्ट तुम्हाला शक्य नसेल आज तर तुमच्या ज्युनियर्सला तरी ॲटलिस्ट सांगा की RBI ग्रेड बीची तयारी नक्की करा, दरवर्षी एक्झाम होते आणि चांगला जॉब आहे. बरं, यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय. आता बघा, यावर्षी त्यांनी थोडंसं एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये चेंजेस आणलेत. बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये त्यांनी काय चेंजेस आणले यावर्षी बघा, लक्ष द्या. आता आतापर्यंत काय व्हायचं, RBI ग्रेड बी ऑफिसरला जर तुम्हाला अप्लाय करायचं त्यापूर्वी एकदा व्हॅकन्सी डिटेल्स बघून घेऊत. बघा, व्हॅकन्सीज डिटेल्स, की यावर्षी नेमक्या एक्झॅक्टली व्हॅकन्सीज कशा आहेत. बघा, याच्यामधून 3 प्रकारच्या पोस्ट भरल्या जातात, 3 प्रकारच्या. एक ग्रेड बी ऑफिसर DR जनरल, हे ग्रेड बी ऑफिसर डिपार्टमेंटल आणि DSIM या पोस्ट आपल्यासाठी एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी आहेत. बरं, आपल्यासाठी कुठल्या पोस्ट, जनरल कॅटेगरीसाठी 108, SC शेड्यूल कास्टसाठी 49, शेड्यूल ट्राईबसाठी 27, OBC साठी 59 आणि EWS साठी 27. अशा पद्धतीने एकूण 270 पोस्ट, ज्या आजपर्यंत ग्रेड बीच्या कधीच नाही आल्या, एवढ्या पोस्ट यावेळेस ग्रेड बीच्या नोटिफिकेशनमध्ये आहेत. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की यावर्षी जम्बो ॲडव्हर्टिजमेंट आहे असं म्हणलं तरी चालेल, म्हणून यावर्षी अपॉर्च्युनिटी पण मोठी आहे. ठीक आहे. बघा, आता हे झालं व्हॅकन्सीज बद्दल माहिती. आपण पाहत होतो एलिजिबिलिटी क्रायटेरिया, की एक्झॅक्टली यावर्षीचा एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये काय काय चेंजेस केले किंवा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय. आतापर्यंत काय व्हायचं, RBIची जी ग्रेड बी ऑफिसरची एक्झाम होती याच्यामध्ये असं होतं की एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये 10वीला 12वीला आणि ग्रॅज्युएशनला तिन्ही एक्झाममध्ये तुम्हाला 60% मिळवणं कंपल्सरी होतं. म्हणजे जे विद्यार्थ्यांना 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनला 60% असेच लोक एलिजिबल होते. यावर्षी ती एक आनंदाची बातमी आहे, तो क्रायटेरिया काढून टाकला आणि आता फक्त तुम्हाला ग्रॅज्युएशनला 60% मार्क पाहिजे. कुठे ग्रॅज्युएशनला 60% मार्क पाहिजे. जनरल आणि OBC कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर, जनरल EWS आणि OBC कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर, किंवा बघा SC ST PWD कॅन्डिडेट असेल त्याला 50%. आता बघा, एखादा कॅन्डिडेट ज्याला ग्रॅज्युएशनला 60% नाही आहेत, एखादा कॅन्डिडेट ज्याला ग्रॅज्युएशनला 60% नाहीये पण त्याने आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय विथ 55% मार्क. आता फॉर एक्झाम्पल माझं BSc झालं, मला 58% मार्क होते, मी पास झालो पण मी 58%वर पास झालो. इथं 60 पाहिजे मग मला चालणार नाही. पण मी नंतर MSc केलं आणि MScत मला 56% मार्क आहे, 56%, देन आय एम एलिजिबल फॉर दिस पोस्ट. मग त्या केसमध्ये मी या पोस्टसाठी एलिजिबल आहे डेफिनेटली. ठीक आहे. तर हा एक क्रायटेरिया आहे बस, बाकी मग याच्यापेक्षा वेगळा कुठलाही क्रायटेरिया नाहीये. बाकी
पुढचा जो क्रायटेरिया आहे पुढच्या पोस्टसाठीचा, त्या पोस्ट आपल्यासाठीच्या नाही आहेत, त्या एक्सपिरियन्स कॅटेगरीसाठी आहेत. आणि तसंही हे बघा इथं जे इसेन्शियल क्वालिफिकेशन प्लस सोबत MBA PG DBMF हे वेगवेगळे कोर्सेस यासाठी पाहिजे. ठीक आहे. तर हा झाला एलिजिबिलिटी वाला कॉलम. त्यानंतर आपल्याला पाहायचं एज लिमिट. बघा आता एज लिमिटमध्ये पण यांनी थोडेफार चेंजेस केलेत. बघा आता यांनी एज लिमिटमध्ये काय केलं लक्ष द्या. जनरल कॅटेगरीसाठी आणि ओबीसी कॅटेगरीसाठी एज लिमिट जी आहे ही आहे 21 ते 30 वर्ष. 21 वर्ष ते 30 वर्ष जनरल आणि EWS साठी, जनरल आणि EWS साठी. ॲज युजल बाकी ओबीसी साठी जी आहे ही 33 वर्ष आणि SC ST साठी जी आहे SC ST साठी ही 35 वर्ष. 5 वर्षांचं एक्झाम्शन, 3 वर्षांचं एक्झाम्शन, जसं बाकी एक्झाम मध्ये असतं तसं. हा एक क्रायटेरिया. बरं आता याच्यामध्ये यावर्षी त्यांनी काय केलं बघा की जे एक्झिस्टिंग बँकर्स आहेत बघा एज लिमिटमध्ये जे एक्झिस्टिंग बँकर्स आहेत यांच्यासाठी थोडासा एक वेगळा क्रायटेरिया टाकला बघा. एज लिमिटमध्ये बघा एज लिमिट कधी काउंट व्हायला पाहिजे 1 जानेवारी 2021 मध्ये. आता बऱ्याच जणांचं मागच्या वर्षी ऍडव्हर्टिजमेंट नाही आली तर त्यांचं म्हणणं होतं की एज लिमिट थोडीशी वाढवावी किंवा हा डेट तरी मागे यावा, पण मे बी ते RBIने ऐकलं नाही आणि त्यानंतर त्यांनी ते ॲज इट इज ठेवलं. बघा आता यांचं म्हणणं काय, अ कॅन्डिडेट मस्ट अटेन 20 years 1 year's एज मस्ट नॉट हॅव अटेन 30 years एज. म्हणजे 21 वर्षाचा असावा पण 30 वर्षाचा नसावा 1 जानेवारी 2021 पर्यंत. बरं अ कॅन्डिडेट पॉझेसिंग MPhil किंवा PhD डिग्री. आता बरेचदा काय होतं की एखाद्या कॅन्डिडेटचं MPhil झालंय किंवा PhD झालंय, तर ज्यांचं MPhil झालंय त्यांना 2 वर्षांचं एक्झाम्शन आहे म्हणजे 32, आणि ज्यांचं PhD झालंय त्यांना 4 वर्षांचं एक्सपिरियन्स आहे म्हणजे 34 पर्यंत करता येतं. बरं आता काही केसमध्ये थोडेफार जे एक्स्ट्रा क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये बघा कसं आहे. इथे क्रायटेरिया आहे बघा ओबीसीचा 3 वर्ष, SC STचा 5 वर्ष. हा जो क्रायटेरिया आहे याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष द्या. जे वेगवेगळ्या बँकांमध्ये काम करतायत यांच्यासाठी एक क्रायटेरिया खूप चांगला आहे. अप टू अ मॅक्सिमम 5 years ऑफ एक्स एम्प्लॉईज ऑफ बँकिंग इन्स्टिट्यूशन whose service had been terminated for the reason of economy or because of bank going into liquidation and personal retrench from the government offices after at least 1 year service and currently registered with employment exchange. म्हणजे जे बँकर्स आहेत ज्यांचा जॉब काही कारणास्तव गेला, एक्स बँकर्स, किंवा ज्यांचा जॉब काही पर्सनल कारणामुळे त्यांना सोडून द्यावा लागला, किंवा इकॉनॉमीच्या मुळे त्यांना टर्मिनेट करून देण्यात आलं, किंवा बँकेची तशी परिस्थिती नाही म्हणून त्यांना बँकेतून जॉबवरून काढून टाकण्यात आलं. अशा परिस्थितीमध्ये अशा लोकांना एक 5 वर्षांचं एक्झाम्शन आहे म्हणजे अशा केसमध्ये ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. बरं त्यानंतर मग बाकी एज लिमिटमध्ये जो आहे बाकी असं एक्स्ट्रा काही असं क्रायटेरिया नाही आहे. बाकी मग रेग्युलर जसं असतं तसं. बघा एक कमर्शियल बँकांचा क्रायटेरिया होता बघा. हा बघा, फॉर कॅन्डिडेट्स हॅव्हिंग एक्सपिरियन्स ॲज अन ऑफिसर इन कमर्शियल बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. बघा फॉर कॅन्डिडेट्स हॅव्हिंग ॲज अन ऑफिसर एक्सपिरियन्स, जे लोक सध्या ऑफिसर म्हणून कुठल्या कमर्शियल बँकामध्ये काम करतात. कमर्शियल बँका म्हणजे सगळ्या बँका आल्या, प्रायव्हेट बँका पण आल्या, पब्लिक सेक्टर बँका पण आल्या, इनफॅक्ट ग्रामीण बँका पण आल्या. Public sector also experience in Reserve Bank of India. Upper age limit is relaxed the extent number of completed years of such experience subject to the maximum 3 years. म्हणजे अशा लोकांना 3 वर्ष जर एक्सपिरियन्स असेल तर तेवढं त्यांना एक्झाम्शन मिळणार आहे. फॉर सच कॅन्डिडेट अप्पर एज लिमिट शुड एक्सीड 33 years इन्क्लुडिंग एक्सपिरियन्स. म्हणजे अशा लोकांना एक्सपिरियन्स इन्क्लूड करून 3 वर्षांचं मिनिमम एक्सपिरियन्स अशा केसमध्ये पाहिजे, तर तो एक्सपिरियन्स काउंट होईल आणि त्यांना 33 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल. म्हणजे एज लिमिट जनरल कॅटेगरीसाठी आणि EWS कॅटेगरीसाठी 21 ते 30, ओबीसी साठी 33 वर्ष, SC ST साठी 35 वर्ष, त्यानंतर एक्स बँकर जे कोणते ज्यांना काही कारणास्तव काढून त्यांच्यासाठी पण 35 वर्ष, आणि जे एक्झिस्टिंग बँकर आहेत ज्यांना मिनिमम 3 वर्षांची लिमिट आहे अशा लोकांसाठी 33 वर्ष. अशा पद्धतीने हे आहे. बरं पुढचा क्रायटेरिया काय बघा. एज लिमिट आपलं संपलं, एज लिमिटवर आपलं बोलणं झालं. त्यानंतर महत्वाच्या तारखा बघा.
आता फॉर्म कधी कधीपासून भरायचा आहे, एक्झाम कधी कधी आहेत, कशा कशा पद्धतीने आहेत याच्यावर थोडं डिस्कस करूया. बघा आता महत्वाच्या तारखा जर म्हणलं तर पाठीमागे लक्ष द्या. इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत त्या अशा पद्धतीने. आता फॉर्म आजपासून फॉर्म भरणं स्टार्ट झालंय 28 जानेवारीपासून, तर 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही याचे फॉर्म भरू शकता. आता आपण फोकस करूया फक्त याच्यावर. फेज 1 प्री एक्झाम जी आहे ही आहे 6 मार्च 2021 ला, आणि फेज 2 म्हणजे मेन एक्झाम जी आहे ही आहे 1 एप्रिल 2021 ला. 1 एप्रिल 2021 ला अशा पद्धतीने. ठीक आहे. बाकी इंटरव्ह्यूचे ज्या डेट्स आहेत त्या अजून कन्फर्म दिलेले नाही, पण त्यांचं म्हणणं आहे की इंटरव्ह्यूच्या डेट ज्या आहेत पुढे नोटिफिकेशन मध्ये दिले, या मेन्स नंतर लवकरात लवकर आम्ही कळूया. तर सध्या जर सांगायचं झालं तर 6 मार्चला प्री आहे आणि 1 एप्रिलला मेन्स आहे. सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा तुमचा फॉर्म भरणं संपेल, एक्झामचा फॉर्म भरणं संपेल 15 फेब्रुवारीला, आणि त्यानंतर लगेच 15 दिवसात प्री आहे, ऑलमोस्ट 15-20 दिवसामध्ये प्री आहे, आणि 20 दिवसानंतर लगेचच्या लगेच 20 दिवसांचा गॅप देऊन पुन्हा मेन्स आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की 6 महिन्यामध्ये यांची सिलेक्शन प्रोसेस मॅक्सिमम केसमध्ये कंप्लीट करणार म्हणजे करणार. हे झालं इम्पॉर्टंट डेट्स. बरं, आता पुढचा कॉलम जो आहे तो आहे सिलेक्शन प्रोसेसचा. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे बघा. पहिल्यांदा कॅन्डिडेटची फेज 1 होईल, जिला आपण आपल्या भाषेत प्री म्हणतो. त्यानंतर कॅन्डिडेट फेज 2 एक्झाम पास, जर जो कॅन्डिडेट प्री पास होईल म्हणजे फेज 1 पास होईल तो मेन्स मध्ये जाईल, मग होईल मेन्स, आणि त्यानंतर मग फायनल स्टेजला होईल पर्सनल इंटरव्ह्यू. बरं, फेज 1 जी आहे ही 200 मार्कांची आहे, 200 मार्कांची. फेज 2 जी आहे ही 300 मार्कांची, 300 मार्क्स, आणि पर्सनल इंटरव्ह्यू जो आहे हा 75 मार्कांचा. अशा पद्धतीने एकूण 575 मार्क्स पैकी तुमचं सिलेक्शन असेल, किंवा तुमचं सिलेक्शन जे आहे हे कंबाईनली या 3 इंच्या स्कोरवर डिपेंड असेल. 3 इंच्या स्कोरवर डिपेंड असेल. मग सांगताना त्यांनी काय सांगितलं बघा, इथं सिलेक्शन प्रोसेसचा एक कॉलम दिलाय बघा. सिलेक्शन प्रोसेसचा एक कॉलम दिलाय की सिलेक्शन प्रोसेस एक्झॅक्टली कशी असेल. एक सिलेक्शन प्रोसेस मध्ये त्यांनी दिलं होतं की प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या पद्धतीने असेल. एकदा सर्चेस करून घेऊ आपण. प्रीचा पॅटर्न काय असेल, मेन्सचा पॅटर्न काय असेल या विषयावर मी बोलणार आहे बघा. स्कीम ऑफ सिलेक्शन बघा. सिलेक्शन फॉर द अफॉर्मेंशन post will be done through online examination in phase 1, phase 2 and interview. Detailed scheme of selection is given in appendix 2. बघा appendix 2 इथं दिलंय बघा. फेज 1 ऑनलाईन एक्झामिनेशन 200 मार्कांची. बघा, सिलेक्शन विल बी डन थ्रू एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू. ऑनलाईन एक्झाम विल बी हेल्ड इन 2 phases ॲज डिस्क्राईब फॉलोइंग. बघा, प्री मध्ये नेमकं काय असेल, प्री मध्ये जे आहे प्री मध्ये नेमकं काय असेल, मेन्स मध्ये नंतर काय असेल, आणि इंटरव्ह्यू कशा कशा पद्धतीने असेल. प्री कसा असेल, मेन्स कसा असेल, इंटरव्ह्यू कसा असेल. आता प्रीचा जो क्रायटेरिया आहे किंवा प्रीचं जे स्ट्रक्चर आहे त्यांनी ते दिलेलं नाहीये, पण मी प्रीचं तुम्हाला स्ट्रक्चर सांगतो की प्री एक्झाम नेमकी कशी असते. बघा, जनरल अवेअरनेसचे 45 क्वेश्चन असतात. जनरल अवेअरनेसचे 45 क्वेश्चन असतात. यासाठी तुम्हाला 25 मिनिटं दिले जातात आणि 45 मार्क. इंग्लिशचे 30 क्वेश्चन आणि 25 मिनिटांचा वेळ. 30 क्वेश्चन 25 मिनिटांचा वेळ. क्वांटचे 30 क्वेश्चन 25 मिनिटांचा वेळ. 25 मिनिटांचा वेळ. आणि रिझनिंगचे जे आहेत हे 60 क्वेश्चन आणि 45 मिनिटांचा वेळ. हे 120 आणि 40 हे 120 अशा पद्धतीने अशी टोटल 2 तासांची एक्झाम, 2 hours. एकच मिनिट थांबा, कुठेतरी गोळ होतोय. द कंप्राइज ऑफ द सिंगल एक्झाम 200 मार्क्स विल बी हेल्ड. ठीक आहे, ओके. 200 मार्कांची परीक्षा. तर हे बघा, हे 60 आणि 30 90 120 सॉरी इथेच तर म्हणलं काहीतरी गोळ होतोय, दया कुष्ट गडबड आहे. 80 मार्कांचं GA. म्हणजे या एक्झाम मध्ये तुमचा सगळ्यात जास्त डिपेंडन्सी कशावर असेल तर GA वर. हे 4 सेक्शन, 200 क्वेश्चन आणि 200 मार्क. 200 क्वेश्चन आणि 200 मार्क या पद्धतीने आहे बघा. 200 क्वेश्चन 200 मार्क.
क्वांट रिजनिंग, क्वांट आणि इंग्लिश 30 प्रश्न 30 मार्क, 25 मिनिटं. जीएला 80 क्वेश्चनला 25 मिनिटं, टाइम खूप कमी आहे. आणि रिजनिंगला 60 क्वेश्चनला 45 मिनिटं. म्हणजे ओव्हरऑल ज्यांचं इंग्लिश, रिजनिंग आणि जीए चांगलं, अशा लोकांना इथून चांगल्या पद्धतीने स्कोर मिळू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं 120 मिनिटांचा जरी वेळ दिला पण सेपरेट टाइम अलॉटेड फॉर इच सेक्शनल टेस्ट असं सुद्धा सांगायला ते विसरलेले आहेत. का? कारण की इथं टायमिंग असं दिलाय. बरं, हा झाला प्रीचा पॅटर्न. बघा आता यानंतर मेन्सचा पॅटर्न कसा असतो. बघा मेन्सचा पॅटर्न कसा असतो. सेक्शनल कट ऑफ आहे आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. हा झाला फेज 1. आता फेज 2 मध्ये यांनी बरेच बदल केले. बघा फेज 2 मध्ये यांनी बरेच बदल केले. फेज 2 मध्ये मागच्या वर्षी काय होतं, 2 पेपर होते आणि तिसरा इंग्लिश. तर हा इकॉनॉमिक्स अँड सोशल इश्यूज जे हा पेपर कम्प्लिटली ऑब्जेक्टिव्ह होता, ऑब्जेक्टिव्ह. आणि हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह होता. फेज 2 मध्ये 3 पेपर आहेत, इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज, इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह आणि फायनान्शियल मॅनेजमेंट, फायनान्स अँड मॅनेजमेंट. आता हे जे 3 विषय आहेत ना, फायनान्शियल मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स अँड सोशल इश्यूज, त्यानंतर इंग्लिश, हे 3 सब्जेक्ट जे आहेत ना, त्यापैकी इंग्लिश हा डिस्क्रिप्टिव्ह होता, जसं आपण एसबीआय पीओला वगैरे लिहितो, IBPS पीओ लिहितो. पण हे 2 सब्जेक्ट ऑब्जेक्टिव्ह होते. यावेळेस त्यांनी याचे चेंजेस करून टाकले. यावेळेस त्यांनी काय केलं बघा, यावेळेस त्यांनी काय केलं, 50% जे प्रश्न आहेत हे ऑब्जेक्टिव्ह ठेवले आणि उरलेले 50% प्रश्न जे ते डिस्क्रिप्टिव्ह ठेवले. सब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे. बरं, इंग्लिश मात्र डिस्क्रिप्टिव्हच आहे ॲज युज्युअल. आणि पेपर 3 मध्ये सुद्धा 50% प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आणि 50% क्वेश्चन डिस्क्रिप्टिव्ह. बरं, आता या ऑब्जेक्टिव्ह साठी तुम्हाला 30 मिनिटांचा वेळ आहे, डिस्क्रिप्टिव्ह साठी 90 मिनिटांचा, ऑब्जेक्टिव्ह साठी 30 मिनिटांचा, डिस्क्रिप्टिव्ह साठी 90 मिनिटांचा. याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन कसे कसे असतील याचं डिस्क्रिप्शन पुढे दिलंय. आणि यासाठी एकूण 100 मार्कांचा प्रत्येक पेपर, असे 150 मार्क, 300 मार्कांचे 3 पेपर आहेत. आता बघा हे ऑब्जेक्टिव्ह 50 प्रश्न जे आहेत ना, 50 मार्क जे आहेत ना, हे जे ऑब्जेक्टिव्ह 50% आणि डिस्क्रिप्टिव्ह 50%, यांचं एक्सप्लेनेशन खाली दिलंय बघा. त्यांनी काय म्हणलं, बोथ पेपर फर्स्ट अँड थर्ड देअर विल बी 30 क्वेश्चन अँड 50 मार्क्स. पहिले 30 प्रश्न असतील 50 मार्कांना, सब्जेक्ट कोणते, ऑब्जेक्टिव्हचे 30 प्रश्न 50 मार्कांना. त्यातले काही प्रश्न 1 मार्काला असतील, काही प्रश्न 2 मार्काला असतील. दिले बघा, सम क्वेश्चन कॅरिंग 2 मार्क्स इच अँड सम क्वेश्चन कॅरिंग 1 मार्क इच. ओके, पहिल्या 50 बद्दल. इन केस ऑफ डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला 6 प्रश्न दिले जातील. डिस्क्रिप्टिव्हच्या केसमध्ये तुम्हाला 6 प्रश्न दिले जातील. 6 पैकी तुम्हाला कुठलेही 4 अटेम्प्ट करायचे, कुठलेही 4 अटेम्प्ट करायचे. बघा, विथ डिफिकल्टी लेवल 2 for 10 मार्क्स. त्यांचं काय म्हणणं आहे बघा, 6 क्वेश्चन विल बी आस्क ऑफ विच कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू अटेम्प्ट 4 क्वेश्चन, 2 of 15 मार्क्स इच. ज्यातले जे 6 क्वेश्चन आहेत ना, त्यातले 2 15 मार्कांचे असतील. 15 मार्कांचे तुम्हाला 2 अटेम्प्ट करायचे आणि 10 मार्कांचे 2 अटेम्प्ट करायचे. म्हणजे इथून तुम्हाला 30 मार्क घ्यायचे आणि इथून तुम्हाला 20 मार्क घ्यायचे, मिळून 50 क्वेश्चन अशा पद्धतीने. आता काही विद्यार्थी असे आहेत की 6चे 6 क्वेश्चन अटेम्प्ट करतील, मग त्यांचे फक्त पहिले 4 इव्हॅल्युएट केले जातील, असं त्यांनी दिलंय, असं मी म्हणत नाही. ठीक आहे, तर या पद्धतीने असं आहे. बरं, इंटरव्ह्यू बघा. कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड फॉर द इंटरव्ह्यू बेस्ड ऑन ॲग्रिगेट मार्क्स ऑब्टेन पेपर 1 इन फेज 2, पेपर 1, पेपर 2 अँड पेपर 3. म्हणजे यांचं काय म्हणणं आहे, तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे, त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाताल, बघा जेव्हा इंटरव्ह्यूला जाताल, तर इंटरव्ह्यूला जेव्हा तुम्ही क्वालिफाय होताल, तर इंटरव्ह्यू जो आहे हा कम्प्लिटली फेज 2च्या मार्कवर असेल. कम्प्लिटली फेज 2च्या मार्कवर असेल. सुरुवातीला मी जे तुम्हाला सांगितलं फेज 1 अँड फेज 2 अँड इंटरव्ह्यू, त्यातल्या फेज 2च्या मार्कावरूनच तुमचा इंटरव्ह्यू डिसाईड होईल. आणि बघा, इंटरव्ह्यू द मिनिमम ॲग्रिगेट मार्क्स. आता इथं हे खूप मॅटर करेल. बरेच लोक बघा, त्यांनी इथं खूप चॅप्टर खूप हुशार आहे. आरबीआयने काय विचार केला की विद्यार्थी कन्फ्यूज कसे करायचे. बघा, कन्फ्यूज कसं करायचं, एक तर फेज 2 जे मेन्स जी आहे, मेन्स मध्ये थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह सब्जेक्टिव्ह करायचं, सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह करायचं, जिथं मुलं कन्फ्यूज होतील. पण तो गॅप इंटरव्ह्यू मधून भरून काढायचं, कारण इंटरव्ह्यू 75 मार्काला देऊन टाकला. असं होऊ शकतं की एखाद्या कॅन्डिडेटला डायरेक्ट 20 मार्क पडतील आणि एखाद्या डायरेक्ट 50 मार्क पडतील. म्हणजे तो डायरेक्ट 70 मार्क पडतील. म्हणजे तो 50 मार्कांचा जो गॅप आहे ना, तो तुम्हाला फेज 2 मधून आणि इंटरव्ह्यू मधून पण भरून काढता येतो.
म्हणजे एखाद्याला फेज 2 मध्ये कमी पडले सॉरी, तर तो इंटरव्ह्यू मध्ये जास्त घ्यायला स्कोप आहे, कारण 75 मार्कांचे इंटरव्ह्यू आहे. लईच 10 आणि 20 मार्कांचे इंटरव्ह्यू असला तर प्रॉब्लेम येतो, जसं IBPS POच्या SOच्या केसमध्ये होतं. त्यामुळे हा गॅप तुम्हाला या केसमध्ये भरून काढता येतो. 50 मार्कांचा गॅप सुद्धा इथून भरून काढता येऊ शकतो. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. जरी मेन्समध्ये जर तुम्हाला विचित्र वाटत असलं तर इंटरव्ह्यू मधून हा गॅप तुम्ही सहजी भरून काढू शकता. बघा त्यानंतर कॅन्डिडेट हा सायकोमेट्रिक टेस्ट मधून जाईल. बाकी या पद्धतीने आहे. बाकी हा मग सिलेबस दिलाय इकॉनॉमिक्स अँड सोशल इश्यूज मध्ये काय काय. इनफॅक्ट त्यांनी काय केलं माहिती आहे का, बघा RBI नेहमी करते इकॉनॉमिक्स सोशल अँड इकॉनॉमिक्स अँड सोशल इश्यूचा सिलेबस पण दिला आणि त्यासाठी स्टडी मटेरियल पण सांगितलंय. त्यामुळे तुम्हाला मला विचारायची गरज नाही की सर सांगा स्टडी मटेरियल काय वापरू. बऱ्यापैकी स्टडी मटेरियलचा इश्यू त्यांनी इथून सॉल्व्ह करून दिला. त्यानंतर बघा, त्यानंतर पेपर 2 जो आहे फायनान्स अँड मॅनेजमेंट, पेपर 3 फायनान्स अँड मॅनेजमेंट, याच्यासाठी सुद्धा स्टडी मटेरियल त्यांनी इथे दिलंय. बघा जनरल टॉपिक कशा पद्धतीने आहे आणि स्टडी सजेस्टेड रेफरन्स स्टडी मटेरियल फायनान्ससाठी वेगळं आणि मॅनेजमेंटसाठी वेगळं या पद्धतीने आहे. तर बाकी ओव्हरऑल एक्झाम पॅटर्न तुम्हाला कळला. त्यानंतर आता अप्लाय कसं करायचं, जशी IBPS आपण फॉर्म भरतो त्या हिशोबाने. तुमचं फायनल सिलेक्शन बद्दल थोडं बोलायचं राहिलं की फेज 2 मध्ये जरी असलं तर फेज 2 मध्ये मिळवलेले मार्क आणि फेज 3 म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये मिळालेले मार्क याच्यावरच तुमचं फायनल सिलेक्शन बेस असणार आहे. फेज 2 आणि फेज 3 या पद्धतीने. बरं, त्यानंतर आता बघा आपण शेवटच्या टप्प्यावर येऊया. शेवटचा टप्पा कुठला, की मी बँकिंगची तयारी करतो. मग बँकिंगची तयारी करता मी याची तयारी करू का किंवा RBI ग्रेड बी ऑफिसर देऊ का. बघा जर तुम्ही आतापर्यंत फेज 3 वाला जो पेपर आहे, फेज 2 वाला जो पेपर आहे कुठला, इकॉनॉमिक्स अँड सोशल इश्यूज हा एक आणि दुसरा फायनान्शियल अँड मॅनेजमेंट, तर या टॉपिकची तुम्ही अजिबात तयारी केली नसेल आणि तुमची मानसिकताही नसेल तरी तुम्ही फॉर्म भरा RBI ग्रेड बीचा. का, कारण की यावर्षी तुम्ही प्री जरी क्वालिफाय करून गेलात तरी पुढच्या वर्षी तुमचा तो कॉन्फिडन्स असेल की हा तुम्ही प्री पास करू शकतो, मी मेन्स सहजी काढेल. कारण तसंही ही जी पोस्ट आहे ही खूप प्रेस्टिजियस पोस्ट आहे. कॉम्पिटिशन हिला बऱ्यापैकी आहे. या 40-50 दिवसामध्ये किंवा आता हा फेब्रुवारीचा महिना मार्चच्या महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये तसं विचार केला तर तयारी होऊ शकते, पण कंपॅरेटिव्हली थोडंसं क्वाईट डिफिकल्ट आहे. पण मी असं म्हणणार नाही की होणार नाही, होऊ शकते. पूर्ण जोर लावला, रोज तुमची 10-10, 12-12 तास देण्याची तयारी असेल तर डेफिनेटली तयारी होऊ शकते. पण मी तुम्हाला डेफिनेटली हे सांगेल की जरी तुमची तयारी करण्याची मानसिकता असेल किंवा नसेल, तुम्ही तुमचा पूर्ण जोर लावून बघा. तसंही ॲसेच पुढे कुठल्या परीक्षा नाही आहेत. ज्यांना वाटतं की हो आम्हाला RBIची ग्रेड बी तयारी करायची, तुम्ही पर्सनली येऊन मला भेटा, पहिली गोष्ट. दुसरी, ज्यांना वाटतं की मला RBI ग्रेड बीची तयारी करायची नाही तरी मी म्हणेल तुम्ही फॉर्म भरा. बघा जनरल कॅटेगरीसाठी फॉर्म भरण्याची जी फीस आहे ती आहे 850 रुपये जनरल आणि OBC साठी, EWS साठी, आणि बाकी लोकांसाठी SC ST साठी ही जी फीस आहे ही आहे 100 रुपये. ठीक आहे, तर तुमचं होऊन काय होणार आहे, 850 रुपये जातील. पण RBI ग्रेड बी ऑफिसरची प्री जर तुम्ही क्वालिफाय झालात तर जो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल ना तो कितीतरी यापेक्षा पैशापेक्षा फार मोठा असेल. त्यामुळे मी डेफिनेटली सांगेल की जो सिलेबस आपल्याला विचारतात कुठला, GAचा रिसेंट 6 महिने, क्वांट रिझनिंग बँकिंगचं आहे, इंग्लिश बँकिंगचं आहे, मग आणि GA 80 मार्कांना आहे सगळ्यात महत्त्वाचं, आणि GA तुम्हाला माहिती आहे आपला स्ट्रॉंग पॉईंट आहे. मग त्या केसमध्ये मी म्हणतोय की डेफिनेटली फॉर्म भरा. जर तुम्ही यावर्षी प्री पास झालात तर कॉन्फिडन्स एकदम तुमचा 7व्या आसमानावर जाईल आणि डेफिनेटली तुम्ही नेक्स्ट इयरला चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करून ही एक्झाम पासही करू शकताल. म्हणून मी गॅरंटीने सांगतोय की तुम्हाला डेफिनेटली सजेस्ट करेल की तुम्ही हा फॉर्म भरा आणि याची परीक्षा डेफिनेटली द्या. बाकी राहिला प्रश्न मेन्सचा, तर मेन्सचा तुमची तयारी थोडीफार असेल तर अजून पुढे थोडं बूस्ट त्याला आपण देऊ शकतो. जर तुम्ही काहीच तयारी केली नसेल तरी आपण आपला पूर्ण जोर लावू शकतो. आणि तसे मी जसं पुन्हा सांगतोय की यावर्षी आता इमिडिएटली आता लगेच पुढच्या महिन्यात कुठली तुमची प्री एक्झाम नसेल, सध्या जर तुम्ही फ्री असताल तर डेफिनेटली या एक्झामसाठी तयारी करायला काहीही प्रॉब्लेम नाहीये. हो, हे 2 महिन्यातही याची तयारी बऱ्यापैकी होऊ शकते. आणि एकदा तुम्ही प्री जरी मी पुन्हा का जोर लावतोय की प्री जरी तुम्ही पास झालात तर डेफिनेटली आपल्याला हा कॉन्फिडन्स येईल की हा आता मी पुढच्या वर्षी मेन्स पास करेल. आणि परीक्षा फार अवघड नाही आहे, उलट डिस्क्रिप्टिव्ह टाकल्यामुळे खूप चांगलं झालं. कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये कसं असतं, पर्टिक्युलर एकच उत्तर असतं. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्ही थोडंसं मनाचं लावू शकता, त्याला तिखट मीठ लावून एक्स्ट्रा अजून वाढवू शकता.
थोडी आकडेवारी वापरून थोडी तिखट मीठ लावता येतं, पण ऑब्जेक्टिव्हमध्ये तसं नसतं. ऑब्जेक्टिव्हमध्ये कन्फर्म उत्तर म्हणजे उत्तरच पाहिजे असतं. त्यामुळे RBI मध्ये टेन्शन घेण्यासारखं काही नाही, थोडा माइंड गेम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इंटरव्ह्यूला मोठा गॅप आहे. इंटरव्ह्यूला 75 मार्कांचा असल्यामुळे तो गॅप तिथून भरून काढता येतो, जरी तुम्हाला फेज 2 मधून कमी मार्क्स आले तरी. ठीक आहे, त्यामुळे मी सजेस्ट करेल की सगळ्यांनी फॉर्म भरा. वेबसाईट जी आहे तशी आपल्या टेलिग्राम चॅनलवरही दिली आहे. पुन्हा एकदा सांगतो, www.rbi.org.in याच्यावर /opportunities जर तुम्ही लिहिलं, गुगलवर जरी टाकलं तरी तुम्हाला लगेचच्या लगेच यांची वेबसाईट मिळून जाईल, rbi.org.in. ठीक आहे, बाकी काही अडचणींसाठी तुम्ही मला पर्सनली फोन करू शकता. चालेल, तर सगळ्यांनी डेफिनेटली फॉर्म भरा. सगळ्यांना या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. पुन्हा काही अपडेट लागले तर तुम्ही मला सांगा, पुन्हा आपण याच्या रिलेटेड काही व्हिडिओज बनवू शकतो. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.